दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका फर्निचर व्यावसायिकाची तब्बल 4 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी 16 एप्रिल रोजी दुपारी 2:50 सुमारास शांती चौकात घडली। या प्रकरणी अनोळखी दोघा चोरट्यांविरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यातील फिर्यादी भारत हनुमंत चलवादी व 51 राहणार शास्त्रीनगर एसटी बसस्थानक क्रमांक 2 समोर यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे। दरवाजा बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी त्यांनी बँकेतून 4 लाख रुपये काढले होते। ही रक्कम त्यांनी एका बॅगेत ठेवली होती। ती बॅग दुचाकीवर पायाजवळ ठेवून ते आपल्या दुकानाकडे निघाले होते। शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळील शांती चौक परिसरात ते आले असता मागून दुचाकीवरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या। त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या पायाजवळ ठेवलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली। या झटापटीत चलवादी दुचाकीवरून खाली पडले। काही समजण्याच्या आतच चोरटे विवको प्रोसेसच्या दिशेने पसार झाले। दुचाकीवरून पडल्यामुळे चलवादी यांच्या पायाला मुका लागला। त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत जेल रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही। गुन्हे शाखा जेल रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।